नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाजारमध्ये भरपूर प्रमाणात कैऱ्या येतात. तर त्याच कच्च्या कैरीपासून आपण मस्त कच्च्या कैरीचा ठेचा कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर उन्हाळ्यामध्ये भाज्या खाल्ल्या जात नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्ही कच्च्या कैरीपासून आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून मस्त चटपटीत चवीचा ठेचा केलेला आहे. तर हे ठेचा भाकरीसोबत किंवा गरम-गरम चपातीसोबत एकदम चवीला छान लागतो. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा तरी हा ठेचा करून बघा. अप्रतिम लागतो. जर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे कच्च्या कैरीचा ठेचा बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी कच्ची एक कैरी घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी एक 7 ते 8 मिरच्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे. 10 ते 15 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. कैरीचा चटपटीत चवीचा ठेचा बनवण्यासाठी इथे एक मध्यम आकाराची मी इथे कैरी घेतलेली आहे. तर बाजारमध्ये भरपूर प्रमाणात वेगळ्या-वेगळ्या प्रकारच्या कैऱ्या येतात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या प्रकारची कैरी घ्यायची असेल ते तुम्ही घेऊ शकता. तर हे कैरी एक 10 मिनिटं आपण पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचं आहे. कारण यावरची धूळ, चीक हे सर्व काही सगळं निघून जातं आणि मस्त कैरी आपली स्वच्छ होते. तर इथे एक 10 मिनिटानंतर आपण इथे हे कैरी छान स्वच्छ पाण्यानं धुवून याला आपल्याला कैरीला कॉटनच्या कपड्याने छान पुसून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला कैरी भाजून घ्यायचं आहे. तर भाजण्याच्या अगोदर आपल्याला या कैरीला आज चाकूने किंवा बत्तीने आपल्याला अशा पद्धतीने हे कैरीला काप देऊन घ्यायचे आहेत. तर कैरीला काप दिल्यामुळे कैरी एकदम पटकन भाजली जाते म्हणून अशा पद्धतीने आपल्याला 3 ते 4 ठिकाणी आपल्याला कैरीला काप देऊन घ्यायचं आहे. तर हे काप दिलेली कैरी आपल्याला गॅसवर एक स्टँड ठेवून त्याच्यावरती आपल्याला हे कैरी छान भाजून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे कैरी आलटी-पलटी करून सगळ्याच बाजूंनी आपल्याला छान खमंग आणि खरपूस हे कैरी भाजून घ्यायचं आहे. हे कैरी भाजून घेतल्यामुळे ठेचा एकदम चवीला छान होतो म्हणून अशा पद्धतीने आपल्याला कैरी भाजून घेऊन आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी सगळ्याच बाजूंनी आलटी-पलटी करून छान ही कैरी भाजून घेतलेला आहे. तर हे कैरी भाजून घेतल्यामुळे चवीला एकदम हा ठेचा छान लागतो. म्हणून कैरी भाजून घेऊनच आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता हे कैरी थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवूया. तर इथे मी लगेचच गॅसवर एक तवा ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये आपण जे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ना, ते हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. तर हे हिरवी मिरची आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत. तर इथे अशा पद्धतीने उलथणीने छान हे खरपूस होईपर्यंत आपल्याला ही मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तर इथे थोडंसं ही हिरवी मिरची छान परतल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे मिरच्या खमंग भाजून घ्यायच्या आहेत. हे मिरच्या भाजत असताना मंद गॅसवरच आपल्याला ही मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. म्हणजे एकदम छान ही मिरच्या भाजल्या जातात. हिरवी मिरची छान भाजली गेलेली आहे. तर ह्या भाजलेल्या हिरवी मिरचीमध्ये आपल्याला इथे एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. नंतर यामध्येच एक अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. या लसणाच्या पाकळीचा आणि या जिऱ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे लसणीच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि इथे जिरे छान परतले गेलेले आहे. तर इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि नंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून याच्यामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं आहे. कोथिंबीर घातल्यानंतर इथे एक 2 मिनिटभरासाठीच या तव्यावरती थोडं परतवून घेऊन आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे थंड करण्यासाठी आपण बाजूला काढून ठेवूया. तर इथे आपण जे कैरी भाजून घेतली होती ना, ते कैरी पण छान थंड झालेली आहे. तर या थंड झालेल्या कैरीला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे मी सुरीनं आपण हे कैरी कट करून घेऊया. तर या कैरीवरची पूर्णपणे साल काढून आपल्याला हे कैरी कट करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला या ठेच्यामध्ये कैरीच्या सालासकट जर तुम्हाला कैरी वापरायचं असेल, तर तुम्ही कैरीच्या सालासकट हे कैरी वापरू शकता.
तर इथे मी अशा पद्धतीने सुरीने हे कैरी कट करून घेतलेली आहे आणि याच्यावरची आपल्याला पूर्णपणे सालं काढून घ्यायचं आहेत. तर इथे जेव्हा आपण कैरी भाजत असतो ना, त्यावेळेस आपण सुरीने आपल्याला त्या कैरीला काप दिल्यामुळे एकदम कैरी पटकन भाजली जाते. म्हणून कधीही कैरीचा ठेचा बनवत असताना सुरीने थोडा काप देऊन मग कैरी भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी भाजून घेतलेली कैरी अशा पद्धतीने बारीक स्लाइसमध्ये चिरून घेतलेली आहे. तर लगेचच आपण ठेचा बनवूया. तर इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे आणि त्या खलबत्त्यामध्ये आपण जे भाजून घेतलेली हिरवी मिरची आहे ना, ती हिरवी मिरची घालून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये जे भाजून घेतलेली कच्ची कैरी आहे, ते पण घालून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला या खलबत्त्यामध्ये आपल्याला हे ठेचा वाटून घ्यायचा आहे. हे कैरीचा ठेचा खलबत्त्यामध्ये वाटल्यामुळे एकदम चवीला छान येतो. म्हणून अशा पद्धतीने खलबत्त्यातच वाटून हा ठेचा बनवून घ्या. जर तुम्हाला खलबत्त्यात वाटून घ्यायचा नसेल, तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हा ठेचा वाटून घेऊ शकता. तर इथे मी अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये छान हे कैरी आणि हिरवी मिरची अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने एकत्र मिक्स करून छान कुटून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटामध्ये हे हिरवी मिरची आणि ते कैरी थोडीशी हे वाटली गेलेली आहे. तर आणखीन थोडंसं बारीक आपल्याला या ठेच्याला वाटून घ्यायचं आहे. तर हा ठेचा जितका बारीक वाटाल ना, तितका एकदम छान चवीचा लागतो. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला कच्च्या कैरीचा ठेचा वाटून घ्यायचा आहे. तर इथे आपला मस्त कच्च्या कैरीचा ठेचा छान वाटला गेलेला आहे. तर हा ठेचा आणखीन थोडा चटपटीत चवीचा बनण्यासाठी आपल्याला यावरती इथे एक तडका बनवून घ्यायचा आहे. कच्च्या कैरीचा ठेचा म्हणलं की यावरती तडका घातला तरच हा ठेचा छान लागतो. तर इथे मी गॅसवर एक तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्या तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर इथे एक अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेला आहे. मोहरी छान तडतडायला लागली की इथे जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं छान फुलवून द्यायचं आहे. नंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घ्यायचं आहेत. कढीपत्ता या तेलामध्ये छान परतल्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा साखर घालून घेतलेला आहे. जर तुम्हाला साखर आवडत नसेल, तर तुम्ही या ठिकाणी साखर स्किप करून घेऊ शकता. तर इथे मी थोडीशी साखर घालून छान या तडक्यामध्ये परतवून घेतलेला आहे. हा तडका आपल्याला या कच्च्या कैरीच्या ठेच्यामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे आपला मस्त चटपटीत चवीचा आणि टेस्टी आपल्या इथे कच्च्या कैरीचा ठेचा बनून तयार झालेला आहे. तर हा ठेचा आपण एका डिशमध्ये सर्व्ह करूया. तर कैरीच्या सीझनमध्ये तुम्ही अशा पद्धतीने कच्च्या कैरीचा ठेचा करून बघा. चवीला अप्रतिम लागतो. चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा गरम-गरम भातासोबत जरी हा ठेचा खाल्लात तर एकदम चवीला भारी लागतो. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.